भेटतोय भरपूर साऱ्या वेळानंतर, म्हणजे 2 ते 3 तासानंतर भेटतोय। आता वाजलेले आहेत जवळपास 5 वाजलेले आहेत आणि आम्ही रूमवरती गेले होते 2 वाजता 2-2:30 वाजता आणि मस्त जेवण वगैरे गेले होते, मग झोपले वगैरे, थोडासा आराम केला आणि आता परत उठून आले आहेत आता फिरायला। तर आता आम्हाला जी घाटची आरती आहे ती आरती बघायची आहे आणि मंदिराच्या बाजूचा जो परिसर आहे ना कॉरिडोर, तर तो बघायचा आहे। आता सगळ्यात पहिले आम्ही इकडे आल्या चहा प्यायला, मग इकडे आता सगळ्यात पहिले आम्ही चहा प्यायला आल्या, तर चहा पिऊया आणि मग जाऊया पुढे, कारण की बिकॉज आम्ही सगळे आहेत टी लवर। तुमचे की कोण कोण टी लवर आहे कमेंट करून नक्की सांगा। आता आम्ही मार्केटमध्ये बघत निघालोय बघायला मार्केटमध्ये काय काय आहे। आता बघूया पुढे काय काय आहे ते सर्व दाखवतो तुम्हाला। हे बघ इकडे पर्स वगैरे किती मस्त मस्त आहेत ना, थांबा तुम्हाला पण दाखवतो। वाली घेते का काय? मला असं वाटतं शर्ट घ्यायचं का? इकडे पण पूर्ण गल्ली आहे मम्मी, काय काय आहे विकायला मस्त मस्त। आता हे सगळे आम्ही आता रामघाटवरती चाललो, तर रामघाटची आरती बघायला। आणि मम्मी आपण बोटीमध्ये पण बसणार आहेत ना आरती बघायला? आरती बघायला बोटीमध्ये बसणार आहेत वाटते, रोहन सांगत होता। आणि मध्ये डोळ्यांची हालत खराब झाली आहे, तुम्हाला जर व्हिडिओमध्ये दिसत असेल तर पूर्ण लाल लाल झाले। मोनाली तर आमची उपाशीच आहे, तिला काय आवडत नाही खायला। चला पुढे बघूया। मम्मी काय बघते? हे कोणत्या कसले आहेत का? हँडमेड सारखे आहेत ना? ही पण मस्त आहे, ते लाकडं आहे हातात घ्यायची। लहान मुलांचे कपडे बघ किती मस्त मस्त आहे। हे बघा चनिया चोली। मोनाली शर्ट घ्यायचे आहे आपल्याला, टी शर्ट की शर्ट काय? महाकालवाले, तर आपण तिकडे घेऊ ना, आपण अगोदर बघितलेलं तिकडे चांगले होते। आम्ही अगोदर बघितलेलं होतं ना, तिकडे चांगले होते, मस्त वाटत होते तिकडचे, असे त्याला कलर वगैरे डार्क होता आणि चांगलं वाटत होतं। तिकडे थोडे वेगळे आहेत, त्याच्यामुळे आम्ही आता इकडचे नाही घेणार, आम्ही तिकडनंच घेऊ जाताना तिथं। आणि हे बघा सॉफ्ट मोनाली घेते का? मम्मी आणि मोनाली सगळ्या शॉप्स वरती बघत आहेत, हे स्कार्फ वगैरे। हे बघा राम मंदिर तर दाखवायला लावलंय इकडे। तसा नाही वाजवत डमरू, असा वाजवतात। तुला घ्यायचा होता ना? हा मस्त वाटतो। इधर कौन है? इसका प्राइस क्या है? गाय बाल का प्राइस? हाँ 300 रुपये। निकाल के लिए क्या? समोर जे ठेवलंय ते। चला आता आम्ही रोडची एवढी काही जास्त दुकानं नाही बघत आहेत, कारण की आम्हाला आता सगळ्यात पहिले ते ह्याच्यावरती किनाऱ्यावरची आरती बघायची आहे ना। पायगमाई नाव होतं याचं, रामघाटची आरती बघायची आम्हाला, तर आम्ही सगळ्यात पहिले तिकडे जातो आणि मग तिकडनं आरती बघितल्यावरती मग सगळे दुकानामध्ये बघू। आणि मला टी शर्ट पण घ्यायची आहे आणि बघू दुसऱ्या कोणाला काय घ्यायचं असेल तर। आहेत ना, आता आपण वाई कुठे ते पण माकड म्हणाली। आता आम्ही रामघाटवरती पोहोचलेले आहोत। आता आम्हाला इकडे बघायची आहे शिप्रा आरती आणि ते नदीमध्ये जे सोडतात ना ते पण बघायचं आहे।
तर चला आता आपण बघूया आणि तुम्हाला पण दाखवतो मी नदी. ह्याच्यासाठी जायचं आहे का आपल्याला राफ्टिंगसाठी? ठीक मम्मी चला. हे बघा मस्त वाटत आहे. इथे टर्न टेबल वाला होता ना, हे आम्हाला कधीपासून व्हिडिओ करायचं होतं. तुझी करते मम्मी, तर त्याच्यामुळे ती करायची होती ना. तो सांगेल इकडे बघ. ती बघ आता मोनालीची करायला लावलेली आहे. कधीपासून ही व्हिडिओ आम्हाला करायची होती ऍक्च्युली मध्ये, पण टाइमच नव्हता, समजतच नव्हतं कुठे करायची. त्याच्यामुळे आज भेटला चान्स आम्हाला. गाडी चला आता नदीमध्ये आहेत ना, आपण विष मागून आणि ते आपण सोडतो ना दिवा वगैरे, ते आम्ही आता घेतो. हो देतो ना. 10 ना ये जलेगा के समय दो. वही कोणता घेते? येल्लो. तुला घेते ग? तर हे बघा, एक मोनालीसाठी घेतलं, एक माझ्यासाठी. चला मग तुला स्टँडर्डला काय झालं? आता आम्ही जातो नदीच्या त्या साईडला, कारण की या साईडून खूप गर्दी होती ना, त्याच्यामुळे त्या साईडून जातो आणि त्या साईडून आम्ही सोडू पाण्यामध्ये. आणि रील तर तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतीलच सर्व रील्स वगैरे मस्तपैकी. तर चला जाऊया आणि तिकडे आपण काढूया. हे बघा गंगा घाटचा व्ह्यू काय भारी वाटत आहे संध्याकाळचा. गाईस ठीक आहे. जय श्री महाकालच आहे ना, जय श्री महाकाल. इतकं भारी दिव्यांनी बनवलेलं होतं ना. तिकडे आम्ही एक छोटीशी व्हिडिओ काढली आणि थोडेसे फोटो काढले. तुम्हाला थंबनेलमध्ये सुद्धा मी टाकले आहेत फोटो, आणि व्हिडिओ पण तुम्ही बघितली असेल. ती खूपच सुंदर होतं आणि माझ्यासोबत इन्सिडेंट पण झाला. हे बघा यार, सुकला पण मी आहेत ना त्या ह्याच्यावरती घाटावरती ना फोटो काढत होता ना पाण्यामध्ये जाऊन, तर माझा पाय स्लिप झाला आणि मी पाण्यातच आपटलो ढापकन. आणि मोनाली हसायला लागली माझ्यावरती ना. मोनाली आता गंगा घाटची आरती चालू होत आहे, तर आम्हाला तिकडेच जायचं आहे आरतीचं शूट घ्यायला. तर चला पटापट जाऊया तिकडे. आता मग आपण त्या ब्रिजवरतून फोटो नाही काढले ग. चला आता हे बघा आरती चालू होते गंगा घाटची. हे बघ हे परत लावलं होतं, मगाशी लावलं होतं, तर ते सकाळी लावलं होतं, ते पूर्ण लावलं होतं. त्याच्यामुळे स्किनला अजून जास्त रॅशेस होतात, त्याच्यामुळे आता छोटंसंच लावलं. आता आरती चालू होणार आहे ना, मग ती आरतीच बघूया. चला जय या आरती मेन चालू होते. या आरती आहे त्या मेन होते.
लाईनशी सगळे भारी वाटत. आता शिप्रा घाटची आरती खूप मस्त प्रकारे आमची करून झालेली आहे. आता आम्ही चाललो आहेत ना मंदिराचा जो कॉरिडोर आहे ना तिकडे भगवान शिवचे जे अवतार आहेत ना सर्व ते बघायला आम्ही चाललोय. तर चला जाऊया. आता तिकडे आता गर्दी पण वाढायला लागलेली आहे. तर चला मग. तर मम्मीला घ्यायचा होता डमरू, त्याच्यामध्ये इकडे डमरू विकायला तर आम्ही काही बघतोय डमरू. ते गोल मम्मी ते हे निळावाला बघ, ते निळावाला बघ, हे मनीवाला बघ ना, वाजवून बघ, वाजव ना. तर आता आम्ही कुर्ता घेतोय. महाकालला आल्यानंतर हा टी शर्ट नाही घेतला, मग काय केलं तर आज तर नाही घेतला होता, उद्याला घालेन हा टी शर्ट, म्हणून आता घेतोय. मग आता अजून दुसरे पण आम्हाला घ्यायचे आहे. नाही तू घालणार आहे, वाय तू घालणार आहे. मोनालीसाठी एक घे आणि वितृषीसाठी मला येईल का, तिला व्हाईट पाहिजे. तो नको मला, हा बघ, नको एक तर मला पाहिजे तो असा किंवा मोय काय काय घेते.
जब होएगा वो बिल्कुल कर देंगे, आपको बोलना भी नहीं पड़ेगा। हाँ, अगर हमें सिंगल पीस होता तो 100 रुपये। काय घेतल्या सर्व इधर बोले 50। मोनाली तर्फे मोनालीने सर्वांसाठी कुर्ते आणि हा स्कार्फ घेतलाय. उद्याला घातल्यावर दाखवूच आम्ही तुम्हाला. तुझ्यासाठी नाही, कारण की तू मला काय नाही घेऊन. मी तुझ्यासाठी शर्ट घेऊन दिला, तू पण मला काहीतरी घेऊन द्यायचा. काय घेऊन देणार तुम्ही लोकांना? काय आवडत पण नाही आणि काय घेत पण नाही त्या लोकांनी. तर बघूया जर तिला काय हा कुर्ता घेते त्याला बोलली तर बघू आता काय होते. तुला मी हा शर्ट घेऊन देते, तू पण मला काहीतरी घेऊन दे. हा तर मी हा, ते हो हो. आज मोनाली आमची कॅशियर झालाय ना. मोनाली पहिल्यांदा मोनाली काहीतरी पे करते बघा. पहिल्यांदा नाही, खूप वेळा तुला किती काय काय घेऊन. हो काय नाही घेऊन दिलंय. 150. वाह वाह. इस टाइप के कुर्ते चाहिए तो ये लो, नहीं पहनते. इसमें कलर मिल जाएंगे बहुत सारे कलर डिजाइन. हो गया ना. आवाज आएगी. चांगला वाटत नाहीये एवढा, पण चांगला वाटतो तसा पण. साड़ी सस्ती चाहिए, 350 वाली लगी नीचे पूरी लाइन. ये ना. राहू दे चल मग नंतर घेऊ. चला आता आम्ही परत चाललोय मंदिराकडे. कॉरिडोरचा जो एरिया आहे ना ते सर्व बघण्यासाठी. चला हे बघा, पण आता मंदिराच्या इकडे आम्ही परत आल्या. हे कितीला? 80 रुपये, 60 रुपये, 40. 40 रुपये. ये 20 में दोगे? चलो 20 में दो ना. 20 नाही देत 20ला. तर इकडे डमरू बघत होते आता, पण नको सांगते मोनाली पण, मग नाही घेतला. आता पुढे जाऊन बघूया अजून दुसरं काय आवडते का. मला तुला काय काय शॉपिंग करायची आहे आता बघू तिला काय काय शॉपिंग करायला आवडते. बघा मंदिर किती मस्त वाटतंय कलर मध्ये. मोनाली मोनाली काय घेते? आपण सकाळी बघितलेलं त्या का? हे घेते का मम्मीला? आता आम्ही मंदिराच्या इकडे आल्यात कॉरिडोर, आणि आता आपण असं काय लागतंय मग आपण कॉरिडोर बघूया. मस्त एवढं भारी वाटत आहे ना, तुम्हाला दाखवतो नंबर. बघा किती मस्त वाटत आहे. गणपती बाप्पाची पण किती मस्त मूर्ती आहे. तर हा बघा आमचा टुरिस्ट किती चिडत आहे. असं गाईड कोण करते का? तुम्ही बरोबर चालत नाही. तुम्ही असं तुमचं प्रोग्राम चालेल पण 12 इकडे. हे बघ वाली ह्या किती भारी आहेत. हे बघा इकडचे तर खूप सुंदर आहेत. हे बघा इथे आहेत ना महादेवाची किती मस्त मूर्ती आहे. हे बघा किती सुंदर वाटत आहे. इकडनं रील वगैरे शूट करायला मस्त आहे. तर आपल्याला चालायची व्हिडिओ. हर हर महादेव बोले. तर आता हे बघा इकडनं आपण जाऊया आणि इकडनं पण दुसरे जे आहेत ते बघूया. हे पण बघायचे. इथे पण आहेत ना, इथे शंकराचे सगळे अवतार आहेत. शंकराने जे जे महादेवाने जे जे अवतार घेतलेले होते ना, म्हणजे रूप जे जे घेतले होते ना, महादेवाचे जेवढे अवतार आहेत ना तेवढे सगळे इकडे दाखवलेले आहेत. तर तुम्हाला ते दाखवतो मी मस्त असे. हे बघा इथे हनुमान देवाची मूर्ती आहे, इथे मारुती देव आहे, आणि हे बघा मम्मी होय किती मस्त वाटत आहे ना.
आपल्या चौघांचा एक पण फोटो नाही काय बघा. इकडे जे खांब आहेत ना ते पण इतके भारी आणि इतकं मस्त वाटत आहे ना. आणि आता या साईडला आहे ना शंकर पार्वतीची एक दुसरी मूर्ती आहे ना ती सुद्धा खूप भारी वाटत आहे आणि खूपच सुंदर वाटत आहे. मस्त थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा मोनालीला थंडी वाजायला लागली आमच्यामुळे मोनालीने स्वेटर घातला ना. माझ्याला व्हिडिओज नाही काढत मला. हे बघ इथे पण किती मस्त आहेत मूर्त्या. इथे पंचमुखी हनुमान आहे. हे बघा किती मस्त वाटत आहे. हे बघा हे बघा आता मोनाली तेव्हा तिकडे महादेवाची मस्त मोठी मूर्ती आहे. आणि इथे पण आहेत अजून नंदीदास स्वागत कुंड आणि इथे पण एक मूर्ती आहे. हे बघा हे बघा चला इकडचे बघू पहिले. हे बघा इकडे पण आहे तुम्हाला दाखवतो. अजून पण इकडे पण आहे आणि पूर्ण कॉरिडोर मध्ये एवढे सारे मस्त मस्त मूर्ती आहेत ना की खूप म्हणजे खूप भारी वाटत आहेत सर्व एकदम बघायला. हे बघा भारत माता मंदिर आहे. होय आपण तिकडचे नाही बघितलं. गाईज आता आम्ही आलेले आहेत भारत माता मंदिराने. इकडे खूपच सुंदर आहे ते सुद्धा. तिकडे आल्यात दर्शनासाठी. हे बघा मस्त असं कारंजा आहे आणि बघा मस्त मंदिर आहे. भारत माता मंदिर आपली देवी. बापरे लादी बघ हे काय आहे. भारत नकाशा ना. भारतचा नकाशा आहे. सगळे धाम आहे. शंकराची मंदिरं कुठे कुठे आहे. हे बघा किती सुंदर आहे मंदिर सुद्धा जाण्यासाठी. आम्ही आता भरपूर साऱ्या मूर्त्या बघितल्या पण इथे आहेत ना मला ज्या बघायची होती ना समुद्र मंथनची वगैरे ती सुद्धा मूर्ती इकडेच आहे. तर ती पण भारी वाटत आहे. तर आपण आहेत ना समुद्र मंथनची बघूया. समुद्र मंथन म्हणजे सर्वांना माहितीच असेल की राक्षस आणि देवांमध्ये जे युद्ध झालं होतं त्याला समुद्र मंथन बोलतात. म्हणजे खूप काहीतरी दिवस की वर्ष चाललं होतं. मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे त्याच्यामुळे मी एक्झॅक्ट तुम्हाला माहिती नाही देऊ शकत. पण आपण एकदा ती बघूया. चला मोनाली चल लवकर. चला आता आहेत ना इथे अजून थोड्याशा मूर्त्या आहेत. अजून आता आम्ही एकदम पुढे जातील का नाही माहित नाही. बघूया जेवढ्या पॉसिबल होईल तेवढे दाखवतो कारण की लेट पण झालं आहे ना खूप. 9 वाजत आले. 9:45 वाजले आहेत जवळपास. चला हे पण हे बघा इथे पण आहेत ना. हे पण मस्त आहेत. हे बघा किती सुंदर वाटत आहे एकदम कारिगिरी. खूपच सुंदर वाटत आहे सर्व.
हे बघ हे गाईज. तर आता आमचं सगळं तर नाही फिरून झालं, आमचं थोडंफार फिरायचं बाकी पण राहिलं. तरी पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं आम्ही सगळं फिरले आणि लेट पण झाला ना, जवळपास 9 वाजले. आम्हाला जेवायचं वगैरे पण बाकी आहे, त्याच्यामुळे मी जेवढं होईल तुम्हाला जेव्हा सगळं पॉसिबल होईल तेव्हा सगळं दाखवलं. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू असेल एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.